तर हॅलो पुणेकर, कसे आहात सगळे. मी आज 4-5 दिवसातून ब्लॉग स्टार्ट करत आहे. माझी थोडी हेल्थ ठीक नव्हती म्हणून मी काय ब्लॉगिंग केलेलं नाही. तर आज मी ब्लॉगिंग करत आहे. जर कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका, कमेंट्स करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड्सला शेअर करायला विसरू नका. चला तर मग आपण स्टार्ट करूया आजचा ब्लॉग. आणि आपल्याकडे पुण्याकडे मस्त पाऊस झालेला आहे. आपली पालखीसुद्धा निघाली आहे, वारीसुद्धा निघालेली आहे आपली. आणि मस्त पूरही येऊन गेलेला आहे आपल्या नदीला, आळंदी साईडला. तर तुम्ही कुठून आहात? तुमच्या इकडे पण खूप असं पाऊस झालेला आहे का? खूप असं पाणी आलेलं आहे का? नदी भरून गेल्या आहेत का? नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट्स करून सांगा. आणि आता खूप माझी कामं बाकी आहेत. मला मशीन लावायची आहे, भांडी आहेत घासायला. आणि इथे कोण खेळत आहे? डुगू डुगू हाय से हाय. कसं मामा, कसं बोलते तू? से हाय. केस मागं घे बरं. काय बोलायचं? से हाय. मामा ABCD बोलून दाखव पटपट. चल. गुड. आता डुग्गू पण ना ब्लॉगमध्ये येण्यासाठी खूप अशी ना एक्सायटेड असते. तिला काही ना काही बोलायचंच असतं, माहिती आहे का. चला तर मग मी आता काम करते, आंघोळ करते आणि मशीन वगैरे लावून घेते. फ्री झाले की मी तुम्हाला भेटते. सो स्टे ट्यून. आणि हो, तुम्हाला एक सांगायचंच राहिलं, ज्वेलरी जी मी इन्स्टा पेजवरून मागवली होती तीसुद्धा मला डिलिव्हर्ड झालेली आहे. तर मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये ती ज्वेलरी मी दाखवणार आहे. आणि मी तुम्हाला म्हटले होते की मी त्या ज्वेलरी वेअर करून साडी वगैरे नेसून रील वगैरे पोस्ट करणार आहे. तर मी आत्ता काय रील पोस्ट केलेली नाही आहे. ज्या दिवशी मी रील पोस्ट करेल ते तुम्हाला कळेलच. जर तुम्ही माझ्या इन्स्टा पेजला फॉलो नसेल केलं तर आत्ता लगेच जाऊन माझ्या इन्स्टा पेजला फॉलो करा. फॉलो करायला विसरू नका. खूप सुंदर सुंदर रील्स आहेत त्याच्यावर आणि तुम्हाला आवडेलच. आणि त्यालाही लाईक करायला विसरू नका, कमेंट्स करायला विसरू नका. चला तर मग भेटूया आपण थोड्या वेळाने. हॅलो. तर मी आले आहे मस्त आंघोळ करून. आज मला तसं पण हेअर वॉश करायचंच होतं. मी हेअर वॉश केलेलं आहे. आता तुम्हाला मी दाखवते ज्वेलरी जी मला रिसीव झालेली आहे. एक सेकंड हां. तर हा आहे नेकलेस. नेकलेस पण खूपच छान आहे आणि नेकलेसवर इयरिंगसुद्धा आहे. पॅकेजिंग पण खूपच चांगलेली आहे, आलेली आहे. तर हे बघा, हा असा नेकलेस आहे. खूप छान डिझाईन आलेली आहे. तुम्हाला वेअर करून हे मी ना व्यवस्थित साडी वगैरे वेअर केली ना तर ते तुम्हाला ज्वेलरी कळेल कशी आली आहे कशी नाही. आणि ह्याच्यावरचे हे इयरिंग्स आहेत. सेम जसं पेंडल आहे नेकलेसचं तसंच इयरिंग्स आहे. आणि हा आहे शाही हार विथ इयरिंग्स. खूप सुंदर आहे. हे पण वेअर करून मी ना रील पोस्ट करणार आहे. हे साडीवरच सगळे इमिटेशन ज्वेलरी सुंदर वाटतात. आणि ही आहे टेम्पल ज्वेलरी मॅट फिनिशमध्ये. किती सुंदर आहे ना पीस. सुंदर आहे असं. आणि ह्याच्यावरचे आहेत हे इयरिंग्स. जसं पेंडल आहे तसेच तसेच इयरिंग्स आहेत. सुंदर आहेत इयरिंगसुद्धा. तर मी हा रील पोस्ट केला की तुम्हाला बघायला मिळेलच की ही ज्वेलरी कशी वाटत आहे आणि कशी नाही. तरी पण मी तुम्हाला शाही हार आहे ना वेअर करून दाखवते. मस्त आहे, लॉंग आहे. जर कोणाला असं नाजूक लूक वगैरे करायचा असेल ना, लॉंग मंगळसूत्र विथ शाही हार आणि नेकलेस खूपच सुंदर दिसणार आहे लुक.
पैठणीवर. अशी मस्त प्लेन पैठणी नसते का, ज्याला काट असते, खूप सुंदर दिसणार आहे. मी आत्ता ह्याच्यावर ना कुर्तीवर एवढं काही खास दिसत नाही आहे ते, पण खूप असं मस्त दिसणार आहे. खूप सुंदर पेंडल आहे ह्याचं, मला तर खूप आवडलेलं आहे. जर तुम्हाला आवडलं नक्की मला कमेंट्स करून सांगा. आणि ज्वेलरी गोल्डची आपण काही घेऊ शकत नाही आता, खूप महाग झालेली आहे. म्हणून मोदीजींनी सांगितलं तसं आम्ही मोदीजींचं ऐकणार आहे की 1 वर्ष काय तुम्ही सोने खरेदी करू नका. आम्ही सोनं तर खरेदी करणारच नाही आहे मोदीजी, पण आम्ही इमिटेशन ज्वेलरी तर खरेदी करणार आहे. ती तर आमच्या बजेटमध्येच आहे. तर सगळ्यांनी सोनं घेणं बंद करा आणि इमिटेशन ज्वेलरी बाय करायला चालू करा. कसं आहे ना, आपण सोने खरेदी करतो एकच डिझाईन किंवा 2 डिझाईन किंवा 3 डिझाईन. आपण एवढं काही ज्वेलरी खरेदी नाही करू शकत. आपण म्हणजे मला तर करायचंच नाही आहे, माझ्याकडे आहे ज्वेलरी, पण आता मी ज्वेलरी घेणं बंद करणार आहे. बघू आता कितपत मी बंद करणार आहे. नेहमीच मी असं म्हणते की मी काय सोन्याचं करणार नाही. आत्ता मी अक्षय तृतीयाला मी डायमंड मंगळसूत्र नवरबाकडून घेतलेलं आहे करून. तुम्हाला पाहायचं असेल तर मला नक्की कमेंट्स करून सांगा. तर इमिटेशन ज्वेलरीचं कसं आहे ना, मस्त वेगवेगळ्या डिझाईन असतात, आपण ते वेअर करू शकतो. म्हणजे लॉंगमध्ये मंगळसूत्र, शॉर्टमध्ये खूप सुंदर सुंदर असे आहे ना डिझाईन्स असतात. आपण कसं ना या साडीवर वेगळं घालू शकतो, ह्या साडीवर, वेगळ्या साडीवर, ड्रेसवर वगैरे आपण नाही का अशी ज्वेलरी मस्त आपण वेअर करू शकतो. म्हणून ती इमिटेशन ज्वेलरी खूप आवडते. खूप सुंदर डिझाईन्स आहेत. जर तुम्हाला आवडली माझी ज्वेलरी तर मला नक्की कमेंट्स करून सांगा, मी तुमच्या कमेंट्सला नक्की रिप्लाय देईल. चला तर मग भेटूया आपण. तर मी पण मोदीजींचा डायलॉग असा मस्त माझ्या ब्लॉगमध्ये मी बोललेली आहे. सगळेच कसं ना ट्रेंड झालं होतं ते की मोदीजी म्हणतात ते की सोनं खरेदी करू नका वगैरे वगैरे. तर माझ्या ब्लॉगमध्ये पण हा डायलॉग मस्त वाटणार आहे. तुम्हाला कसा माझा डायलॉग वाटला मोदीजींचा मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट्स करून मला नक्की सांगा. चला तर मग ब्लॉग आपण कंटिन्यू करूया, कामं करूया पटपट. खूप गप्पा झालेल्या आहे, खूप टाइमपास झालेला आहे. भांडी राहिली आहेत, मशीन लावायची राहिली. आता सोनू येईल स्कूलवरून, तिला काहीतरी खायला प्यायला करते आणि मग थोडं मला लॅपटॉप वर्कसुद्धा आहे. चला स्ट्रेट. आता स्टँडवरचे मी सगळे वॉश केलेले कपडे काढलेले आहेत आणि ते मला आता करायचं आहे फोल्ड. सगळ्यात बोरिंग काम आहे कपडे फोल्डिंग, तरीसुद्धा करावं सांगणार आहे. काय नाही करायचं ते आपल्याला नाही, ते आपल्यालाच करावं लागणार, ते तर आपल्याला माहिती. म्हणून कंटाळा करा, काही करा, काम तर करायचं. आणि बाहेर क्लायमेट इतकं मस्त झालेलं आहे ना, ना ऊन आहे ना पाऊस आहे, मस्त असं ढग आलेला आहे, मस्त वातावरण झालेलं आहे. तुम्हाला दाखवते. किती मस्त क्लायमेट झालेलं आहे बघा, मस्त क्लायमेट झालेलं आहे. तुम्ही पाहिलंच असेल, खूप मस्त असं वाटत आहे. आज असं वाटत आहे मस्त असं लॉंग ड्राईव्हला जावं, पण मिस्टर ऑफिसला गेलेले आहे. कसं जाणार, त्यापेक्षा गपचूप घरातली कामं करा, जेव्हा मिस्टर येतील तेव्हा नेतील फिरायला. तर आम्ही आज सोनूला दिलेला आहे सरप्राईज. आम्ही अचानक गेलो आहे गाडी घेऊन तिला पिकअप करायला स्कूलसाठी, आणि ती सरप्राईज झालेली आहे, खुश झालेली आहे. सोनू सरप्राईज. अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे. आणि आमचा असा मस्त ब्रंच झालेला आहे. तुम्हाला दिसेलच आम्ही काय काय ब्रंच केलेला आहे. मी हॅलो सोनू, मग काय काय खाल्लं तू?
नमस्कार पुणेकर. तर कसे आहात सगळे? तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलला. गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसली गुड मॉर्निंग, 11:30 वाजून गेलेले आहेत. पण आमची गुड मॉर्निंग म्हणजे 12पर्यंत तर गुड मॉर्निंगच होते आमचे. आणि आज मी अशीच टाईमपास मेहंदी काढलेली आहे. उद्या जरा मला काम आहे, ते तुम्हाला कळेलच. जर कोणी माझ्या चॅनलला नवीन असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. आणि माझ्या इन्स्टा पेजलाही फॉलो करायला विसरू नका, तिथेही फॉलो करा. तर मग आज आता बघूया मी काय काय करते आहे दिवसभरात, ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे. सो स्टे ट्यून. आणि हो, एक सांगायचं विसरूनच गेले, कालचा ब्लॉग मी आजही कंटिन्यू करणार आहे. मला कळतच नाही, जेव्हा मी ब्लॉगिंग स्टार्ट करते ना, मला कळत नाही मी काय कॉन्टेंट क्रिएट करू. म्हणून कालचा ब्लॉग आणि आजचा ब्लॉग मी असा दोन्ही मिक्स करून आहे ना एक ब्लॉग तयार करणार आहे. तुम्ही पाहायला विसरू नका. मी हेअर वॉश केला होता मस्त, तर मस्त अशी सिल्की केस झालेली आहेत. आणि उद्या मला थोडं कामही आहे. उद्या माझा प्रयत्न आहे की मी उद्या फोटोशूट करायला जाणार आहे नवरबसोबत. कोण फोटोशूट करणार आहे, त्यांनाही थोडंफार आलं पाहिजे ना, बरोबर आहे की नाही. आजकाल एक रीलला 1500 रुपये, 2 फोटो 5 फोटो काय आहे ते, पण मला ते काही पटत नाही. आपल्याला जसं शूट करायचं आहे तसं आपल्या नवरबाला घेऊन जायचं आणि त्यांना थोडा त्रास द्यायचा. उद्या मी फार त्रास देणार आहे त्यांना. आणि त्यांच्याकडून मी प्रॉमिस घेतलेलं आहे की तुम्ही उद्या माझा फोटोशूट करायचा आहे म्हणजे करायचा आहे. आमच्या इथं बॅक साईडला आहे ना मस्त असं ग्राउंड आहे, तिथे ड्रायव्हिंग शिकायला सुद्धा येतात लेडीज जेंट्स. मीही तिथेच जाते ड्राईव्ह करायला. आणि खूप सुंदर असं ग्राउंड आहे तिथं, शांतता, असं झाड आहे, एक मस्त ग्राउंड आहे, मस्त वादळ वगैरे सुद्धा येतं. मस्त एक छान शूट होणार आहे तिथे. तर मी ते शूट केल्यानंतर ना रील पोस्ट करणार आहे, तुम्ही नक्की पाहायला विसरू नका. ना मूवी लागलेली आहे मस्त सैयारा, ती वॉच करत आहे आणि ब्लॉग शूट करत आहे. आणि बाहेरसुद्धा इतकं छान क्लायमेट झालेलं आहे ना, खूप छान झालेलं आहे क्लायमेट. पाऊस मात्र 3-4 दिवस झालं मस्त उघडलेला आहे. आज छान असं ऊनही पडलेलं आहे. बघूया उद्या कुठं जाण्याचा प्लॅन आहे की नाही. आधी मला फोटो शूट करायचा आहे, त्यानंतर मी डिसाईड करणार आहे की उद्या कुठे जायचं आहे की नाही. काल आम्ही म्हणजे काय, मीच प्लॅन केला होता. अचानक काल कुठेतरी बाहेर जायचं. घरी फक्त मी ब्रेकफास्ट केला होता, एकच आहे केला होता थोडाफार. पण मी म्हटलं मिस्टरांना की आज माझ्याकडून तुम्हाला पार्टी आहे. ते म्हटले पार्टी? मला तर नाही पाहिजे बाबा, तुला फक्त पैसे खर्च करायलाच येतात, सारखं बाहेरचं इकडं चल तिकडं चल. त्यांना आहे ना ते असेच बोलत असतात. सगळ्यांचे मिस्टर असेच असतात असं मला वाटतं. कोणाकोणाचे मिस्टर असे आहेत ते मला नक्की कमेंट्स करून सांगा कमेंट सेक्शनमध्ये. माझे तर असेच आहेत, कधी हो बोलतात कधी नाही बोलतात, त्यांच्या मूडवर आहे. पण मी काल त्यांना जबरदस्ती घेऊन गेले आणि सोनूलाही सरप्राईज भेटलेला आहे. काल आम्ही तिला अचानक पिकअप करायला गेलो होतो आणि मस्त आम्ही काल दुपारी 2:30-3 वाजता ब्रंच केला बाहेर. आणि मग आम्ही घरी आलो. नंतर मी ब्लॉग शूट नाही केला. मग कालचाच ब्लॉग मी आजही कंटिन्यू करत आहे. सो स्टे ट्यून. हॅलो, तर मी तुम्हाला एक गोष्ट दाखवत आहे. तुम्हाला मी आत्ता मेहंदी दाखवली होती की मी मेहंदी काढलेली आहे असेच टाईमपास. त्याचा कलर तुम्हाला पाहायचा आहे का? फक्त 10 मिनटंच झाले होते मी मेहंदीची डिझाईन काढून बसले होते. असंच टाईमपास तुम्हाला कलर दाखव, तुम्ही बघा, मग मी तुमच्याशी बोलते. काय सुंदर कलर आलेला आहे ना. माहीत नाही माझी मम्मीने कुठला कोण आणून दिलेला आहे मला. खूप दिवसापूर्वी म्हणजे 10-15 दिवसापूर्वी मम्मीने कोण आणून दिला होता. तुम्ही हा कोण बघा आधी. इवलिसाच आहे पण काम काय भारी करते बघा. हा कोण आहे, अप टू डीटी फास्ट कलर मेहंदी कोण, ओनली
20 रुपीजमध्ये आहे हा कोन. जर तुमच्या इकडे भेटत असेल तर तुम्ही नक्की हा कोन घ्या आणि एकदा मेहंदी ह्याची ट्राय करा. आणि रफसुद्धा हात झालेले नाही आहेत, उलट सॉफ्ट हात मला वाटत आहेत. तुम्ही ट्राय करा. त्या दिवशी मम्मी मला बोलतच होती की सिया तू फक्त डिझाईन करा आणि हँड वॉश कर. मला वाटलं असंच मम्मी बोलतीये का काय, पण बिचारी मम्मी खरंच बोलत होती. मी काही तिचं ऐकलं नाही. पण मी आज म्हटलं यार मम्मीने कोन आणून ठेवलेला आहे, त्याचा कधी उपयोग करायचा, त्याची एक्सपायरी झाली की मग मला ना रिॲक्शन वगैरे होतं, छोटे छोटे पिंपल्स येतात. म्हणून मी म्हटलं आज ट्राय करते. तर हा कोन एकदम सुपर आहे. मी आज मेहंदी ह्यांनीच काढलेली आहे आणि 10 मिनिटांनीच मी हँडवॉश केलेला आहे. इतका मस्त कलर आलेला आहे की नाही, आता टेन्शनच संपलेलं आहे की रात्रभर मेहंदी ठेवा आणि सकाळी तिला वॉश करा. अरे रे रे रे, खूप मेहनत होती. आता ही फक्त 10च मिनटं मी ठेवणार आहे आणि बापरे मेहंदी काढणार आहे. आता हाही हात माझा राहिला आहे मेहंदीचा. तुम्ही थोड्या वेळाने मेहंदी काढणार आहे आणि मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तुम्ही बघाच. तर जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर मी ना ह्याच्यासाठी ब्लॉग करते आणि 10 मिनटं ठेवते आणि तुमच्यासमोरच मी हँडवॉश करून दाखवते. मग तुम्हाला विश्वास बसेल हा कोन किती मस्त काम करतो. सो स्टे ट्यून. आणि काल मी नेल आर्ट केलेला आहे सिंपल असा. कसा वाटत आहे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट्स करून सांगा. मला नेल पेंट लावायला खूपच आवडते, पण मी थोडंसं असं काहीतरी केलं आहे. ठीक आहे, चला तर मग आता डुग्गू आणि सोनूची गुड मॉर्निंग झालेली आहे. आता त्यांना हवं आहे चॉकलेट दूध. तर ह्यांना आता मी बॉर्नव्हिटा दूध बनवते आणि ह्या आपल्या नाश्ता करत बसते. सोनू राहू दे ना, नको करू. कशाला करायचं ते? अगं बाई 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 बाई, खूपच काम करायची हौस आलेली आहे सोनूला. बघताय का तुम्ही पाठीमागे बघा ब्लँकेट फोल्डिंग चाललेलं आहे. माझं काम वाढवतात की कमी करतात हे त्यांनाच माहिती आहे. शक्यतो तू वाढवत असतात माझं काम. मागून आवाज येत आहे. हॅलो, हा मम्मा. अगं माझी आई नको तू काम करू. तुम्हाला ऐकू येते का डुग्गू काय बोलत आहे? हे बघा इथं आहे डुग्गू. हाय करा. हाय से हाय. गुड मॉर्निंग झालेली आहे ना. किती वाजता? 12 वाजता गुड मॉर्निंग झालेली आहे. गुड मॉर्निंग. हा आता मी चॉकलेट दूध पिणार. आता मी चॉकलेट दूध पिणार आहे. हा 12 वाजता. बघा. हा बघा बघा सँडल. हा माझं चॉकलेट दूध आहे. तुझं आहे? हा माझी आई. हो बाई कळालं मला. चला इथं बोला. सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करायला विसरू नका. लाईक करायला विसरू नका. लाईक करायला विसरू नका. तुमच्या फ्रेंड्सला शेअर करायला विसरू नका. आणि माझ्या मम्माच्या इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका. गुड. से बाय. सोनू मला आहे ना काहीतरी दाखवत आहे. बेडरूम वगैरे वाटतंय मला. बेड ठीक केलेला आहे. तुम्हाला दाखव. बापरे ब्लँकेट फोल्ड करून झालेला आहे सोनूचं. सोनू गुड झालेली आहे बघा. आणि एक हे डेडाचं ब्लँकेट मला फोल्ड करायला ठेवलेलं आहे की नाही. चला तर आता ह्या मग चॉकलेट दूध पिती आणि मी माझ्या कामाला लागते. पोळ्या करायच्या आहेत. बेसन केलेलं आहे. थोडीफार भांडी आहेत. आज काय मशीन लावायची नाही आहे मला. सगळे आहे ना हे मॅट्स वॉश करायचे आहेत. वॉशरूमचे इथले मॅट्स
किचनचे मॅट्स, बेडरूमचे मॅट्स सगळे मी आज मशीनला लावणार आहे. तर चला मग मी पटपट माझी कामं करून मी फ्री होते आणि मेहंदी तुम्हाला मी काढून दाखवते. आणि 10 मिनिट्स तर हा ब्लॉग मोठाच होणार आहे, पण 10 मिनिट्स तुम्हाला वेट करावं लागणार आहे. स्किप करू नका ब्लॉगला. मी तुम्हाला मेहंदीचा कलर दाखवते 10 मिनिट्समध्ये किती कलर येतो. सो स्टे ट्यून्ड. तर मी शिवाग्यावरच आहे ना मेहंदी ट्राय करून तुम्हाला दाखवते. मला आता खूप वेळ आहे मेहंदी काढण्यासाठी, त्यामुळे मी शिवाग्यावरच ट्राय करते. आता बघा किती वाजलेले आहेत. किती वाजले आहेत आता दिसत आहे का? हो नाही दिसत आहे. 12:30 वाजले आहेत. आता मी ना मेहंदीची डिझाईन काढते आणि मग मी तुम्हाला 10 मिनिट्समध्ये वॉश करून टाकते. डुगू शांत बस. मम्माचं ऐकतं ना. इथे बघ मम्मा कशी डिझाईन काढते. आता मेहंदी झालेली आहे. 10 मिनटं वेट करायचा आणि मग हँड वॉश करायचा. तर डुगुलाही मेहंदी काढते 10 मिनटं. तोपर्यंत सोनूच्या मेहंदीचा कलर येतो 10 मिनटं. मम्मा शैम्पू करेंगे वो शैम्पू वाला काय शैम्पू इस वाला फिंगर ना. शैम्पू वाव छान आहे का ग. छान आहे. हा. मला छोटा होता ना असला आता 10 स्मॉल मिनिटं हँड. आपण बघूया. बरोबर 12:30 वाजता सोनूला मेहंदी काढली होती मी आणि बरोबर आता 10 मिनिटं झालेली आहेत. हे बघा आता आपण हँड वॉश करूया. चला तर मग मी तुम्हाला दाखवते हँड वॉश करून. सोनू हँड वॉश करायचा. वाव बघताय का तुम्ही कलर. माय गॉड अनबिलिव्हेबल. कोण आहे हा. इतका सुंदर कलर आलेला आहे. बापरे. सोनू खुश हॅपी. मेहंदी काढायची इतकी आवड आहे की नाही. खूप आवड आहे. आणि डुग्गूची मेहंदी डुग्गूची तर पायावर सुद्धा काढलेली आहे. सोनूने पण पायावर काढलेली आहे मेहंदी. एकदम 10 मिनिट्स मध्ये कलरफुल मेहंदी इज हिअर. आता तुम्ही पाहिलंच असं सोनूची मेहंदी फक्त 10 मिनिटामध्ये वॉश केलेली आहे. आता तुम्हाला विश्वास बसला आहे की नाही
ते मला नक्की कमेंट्स करून सांगा. सोनू बघू मेहंदी अजून एकदा. खूपच सुंदर आलेला आहे कलर. सोनू आर यू हॅपी? येस हॅपी. चला तर मग बोलूया आपल्या दुसऱ्या कामांना. आता मी 2 रील्स शूट केलेला आहे. कामातून मी फ्री झालेली आहे. मेहंदी वगैरे पण तुम्हाला दाखवलेलीच आहे. तुम्हाला कसा वाटला हा आजचा ब्लॉग प्लीज मला नक्की कमेंट्स करून कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर चला तर मग मी आता हा ब्लॉग इथेच एंड करत आहे. अशाच आपण एका न्यू ब्लॉगमध्ये पुन्हा भेटूया. तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, मला कमेंट्स करायला विसरू नका. तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला माझा ब्लॉग शेअर करायला विसरू नका. चला तर मग दुपार झालेली आहे. मी ब्लॉग इथेच एंड करत आहे. बाय.